2019 मध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री पद दिलं, मेहरबानी केली नाही. सुनील तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री पद दिलं नसतं तर मवियाचं सरकार 2.5 वर्ष टिकलं नसतं, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सुनील तटकरेंनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील राष्ट्रवादीची कार्यालय अजितदादा नसते तर उभी राहिली नसती, असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलंय. जागा घेण्यापासून तर कार्यालय उभारण्यापर्यंत सर्व काही दादांनी केलं, असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची, पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर. एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं. आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. अधिकृतरित्या ठाम या ठिकाणी मी बोलतोय, महाराष्ट्रातली सगळी कार्यालय अजितदादा नसते तर उभी राहिली नसती, हे सुद्धा ठामपणाने या ठिकाणी सांगतो. सगळी कार्यालयांना, सगळी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी वेलफेअर ट्रस्टची कार्यालय आहेत ती जागा घेण्यापासून ते बांधण्यापर्यंत ते काय सांगतात, अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ती चूक झाली. मी सांगतो आज 19 मध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री दिलं, मेहरबानी केली नाही. ते उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं 8 दिवस सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार टिकू शकलं नसतं. हा दावा सुद्धा मी अधिकृत या ठिकाणी करतो.